अँब्युलन्सच्या धडकेत पीएसआयच्या वाहनाचा अपघात, 10 वर्षीय मुलीचा मृत्यू। तळेगाव दशासर येथील पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पीएसआय राहुल वानखेडे यांच्या चारचाकी वाहनाला अँब्युलन्सची जोरदार धडक बसून भीषण अपघात झाला। या अपघातात त्यांच्या 10 वर्षीय मुलगी त्रिशयचा दुर्दैवी मृत्यू झाला असून पत्नी गंभीर जखमी झाली आहे, तर पीएसआय राहुल वानखेडे यांनाही दुखापत झाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार राहुल वानखेडे हे पत्नी व मुलीसह मुलगी शाळेत प्रथम आल्याचा आनंदात पेढे वाटण्यासाठी शाळेत गेले होते। त्यानंतर तिघेही मंदिरात दर्शनासाठी गेले। दर्शन आटपून परत येताना त्यांनी कारमध्ये पेट्रोल भरल्यानंतर देगाव चौफुली मार्गे जात असताना धामणगावकडून येणाऱ्या अँब्युलन्सने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली। अपघातानंतर परिसरात नागरिकांनी तात्काळ धाव घेत मदत कार्य सुरू केले। शेरे पंजाब ढाब्याचे संचालक रुपेश शिवराज चौधरी, पंकज पाटील तसेच इतर नागरिकांनी जखमींना तातडीने यवतमाळ येथे उपचारासाठी हलवले। मात्र उपचारादरम्यान चिमुकली त्रिशा हिचा मृत्यू झाला। या अपघातात राहुल वानखेडे यांच्या पत्नीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून राहुल वानखेडे यांनाही छाती व कमरेजवळ मार लागला आहे। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून तळेगाव दशासर पोलीस पुढील तपास करत आहेत। सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी संतोष वाघमारे, धामणगाव रेल्वे।